जय हिंद दोस्तों. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्हाला जायचं होतं एक फंक्शन अटेंड करण्यासाठी. फंक्शन म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्याच्या घरी वास्तुशांती होती आणि आज आम्हाला तिकडे जायचं होतं. मग आम्ही तिकडे जाण्यासाठी तयार झालो आणि असंही बरेच दिवस झाले होते कुठे गेलोच नव्हतो. तसं ते जात येत राहतात पण मलाच जाता येत नव्हतं कुठेही. बाळ पण लहान होतं त्यामुळं कुठं जाता येत नव्हतं. मग ते बोलले की चल तू पण. मग काय मी पण तयार झाले. अभी मजा आएगा ना भिड़ो. मी, माझे मिस्टर, पिल्लू, बाळ आणि पिल्लूची सोनम दीदी म्हणजे आमच्या शेजारची एक मुलगी, आम्ही एवढे सगळेजण तयार झालो. फंक्शन हे सांजच्या पारूनच होतं म्हणून आम्ही 5-5:30च्या दरम्यान घरातून निघालो आणि आम्हाला जायचं होतं हैदराबादमध्ये सिटीत. आम्ही हैदराबादमध्येच राहतो पण आम्ही थोडंसं अलीकडे राहतो आणि ते सगळेजण सिटीत राहतात. तसं तर आमचे सगळे पाहुणे, फॅमिली मेंबर्स सगळेजण हैदराबादमध्येच राहतात. पण जास्त काही गाठभेट होत नाही. असं एखादं फंक्शन वगैरे असलं किंवा गावाकडे जायचं असलं की मग आम्ही सगळेजण एकत्र येतो. सगळ्यांची गाठभेट झाल्यावर मग छान वाटतं. आणि वाटतच माझी सिस्टर पण राहते, तिला पण घेतलं सोबत. फायनली आम्ही इथे पोहोचलो आहे. आम्हाला इथे यायला लेट झालं होतं थोडंसं, म्हणजे घरूनच उशिरा निघालो होतो आम्ही आणि रस्त्यात 1-1.5-2 तास लागले. म्हणजे इथं यायला तर रात्रच झाली होती पूर्ण. आणि कार्यक्रम संपला नव्हता, चालूच होता आणि कोणी कोणी राहिलेले पाहुणे पण येत होते. नंतर आम्ही सगळेजण उतरलो गाडीतून खाली आणि मला तर इथलं काही समजतच नव्हतं कारण मी फर्स्ट टाइमच आले होते. आमचे फॅमिली मेंबर्स, पाहुणे सगळे अगोदरच आले होते इथं आणि पिल्लूचे बाबा मात्र गावाकडून आले होते. मग त्याचे आजोबा त्याला घेऊन जात होते. मग आम्हीही त्यांच्या मागं जात होतो कारण आम्हाला इथलं काही माहितीच नव्हतं. नंतर इथे लिफ्टने आम्हाला वरती जायचं होतं. वरती म्हणजे 9th फ्लोअरला काहीतरी जायचं होतं, मला पक्का आठवत नाही. नंतर इथे आम्ही ह्या आतमध्ये गेलो, थोडा वेळ बसलो. इथे भजन वगैरे करत होते सगळेजण आणि कार्यक्रम पण खूप छान झाला आणि जेवायची पण मस्त सोय होती. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेकडून घर भेटलेलं आहे गव्हर्नमेंट. आणि ह्या ज्या सगळ्या बिल्डिंग्स दिसत आहेत या पण गव्हर्नमेंटच आहेत. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे थोडंसं बाहेर फिरत होतो आणि थोड्या वेळानंतर आम्ही घराकडे निघणार होतो. चला तर मग बघूया ह्या रूमा आतमध्ये कशा आहेत ते. इथे रूमा सगळ्या एकमेकांना जॉईंटच आहेत आणि हा मेन डोर आहे. समोरच हॉल आहे आणि इथे बघू शकता तुम्ही 2 रूमा आहेत आणि समोर एक वॉशरूम आहे. हॉलच्या जस्ट बाजूला किचन आहे. आणि हे घर त्यांना एकदम सिंपल भेटलं होतं. इवन ह्याच्यात फरशी देखील नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः खर्च करून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे टाइल्स, कलर, फरशी, फॉल सिलिंग या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या आवडीनुसार स्वतः इन्स्टॉल करून घेतल्या आहेत.
इथे हॉलच्या जस्ट बाजूलाच किचन आहे. किचन नॉन मॉड्युलर आहे आणि किचनलाच अटॅच बाल्कनी आहे. बाल्कनीला सेपरेट डोर पण आहे आणि इथे नळ पण सोडला आहे. वॉशिंग एरिया आहे असं मला वाटत आहे बहुतेक. इथे पण खूप छान मोठा स्पेस आहे आणि इथे थांबून खूप छान व्ह्यू पण येत होता. मी इथे थांबून विचार करत होते की इथून उडी मारलं तर कसं होईल बरं. फंक्शन वगैरे खूप छान झालं. सगळं काही झाल्यानंतर इथे आमचे फॅमिली मेंबर्स सगळे गप्पा मारत बसलो होतो. इथे बराच वेळ बसल्यानंतर घराकडे जाण्यासाठी खाली आलो आम्ही आणि सगळ्यांना बाय करून घराकडे निघालो. तिथून निघायलाच आम्हाला रात्र झाली होती आणि घराकडे यायला तर खूपच अंधार झाला होता. 11:30-12 वाजले होते घरी यायला. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूयात असेच परत आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.